नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे। जुनी पेन्शन व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आलेले आहे। काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया। सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताचा ही वृत्त असल्यामुळे या वृत्ताला संपूर्ण एकमेकाला शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, सन 2015 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सन 1982 प्रमाणाची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी व यामध्ये कर्मचारी आणि शासनाचे हित आहे। DCPS व NPS व GPF यापेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी शासनाच्या आर्थिक बजेटसाठी 1982 ची जुनी पेन्शन योजना हीच देणे गरजेचे आहे। याबाबत अनेक चर्चा व अभ्यास झालेला आहे, तरी ती समस्या लवकरात लवकर सोडून सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि ती धमक फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहेत। यासोबतची शिक्षकांच्या विविध मागण्याबाबत विविध समस्यांचे निराकरण करण्याबाबत निवेदन देण्यात आलेले आहेत। सर्व विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे पत्र काढून पुढील टप्पा लागू करण्यात यावे असे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। तसेच संच मान्यता दुरुस्त करून 15 मार्चच्या पत्राबाबत विचार करावा असे नमूद करण्यात आले आहे। शाळांना वीज दर हे कमर्शियल करू नयेत असे नमूद करण्यात आले आहेत। तसेच आश्रमशाळांची वेळा पूर्ववत करावी, अपंग समावेशी शिक्षकांना सेवेत कायम करावेत, तसेच अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावे, तसेच नाशिक जिल्हा वेतन पथका संपूर्ण निधी देऊन प्रलंबित बिले मार्गी निघावेत, तसेच शिक्षक भरतीचे अधिकार संस्थांना देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ऑफलाईन संच मान्यता गृहीत धरण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच वारंवार एकच विषयावर निनावी नावाने माहिती अधिकार अर्ज करून व्यक्तिबदल निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटन शाखा नाशिक यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आलेले निवेदन याप्रमाणे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही बघू शकता, वाचू शकता। मित्रहो, जुनी पेन्शन ही काळाची गरज आहे, प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या हिताची आहे, त्यामुळे ती मिळायला पाहिजे। याकरिता आपल्याला लढा सुरू ठेवायचा आहे। तुम्ही आपले मनोगत व्यक्त करू शकता। धन्यवाद। जय महाराष्ट्र। प्लीज सबस्क्राइब चॅनल।